मित्रांनो नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, अरे लोक काय माहिती आहे का, आपल्याला खूप कमी समजतात, बच्चा समजतात, बच्चा. आता तुम्हाला इतक्या छान छान करता येत आहे, खूप गोष्टी करता येतात, इतक्या छान छान करता तुम्ही. उदाहरणार्थ बेरजा, तुम्हाला सांगितली ती बेरीज तुम्ही करता. वजाबाकी, तुम्हाला सांगितली ती वजाबाकी करतात. पण थोडासा वेळ लागतो एखाद वेळेस, तर ते सुरुवातीला जरा सवय व्हायला वेळ लागतो. जसं तुम्हाला मी मागे म्हटलं होतं की 3, 4, 5, 6 ही 4 आकडी एक संख्या आहे. त्याच्यामध्ये अधिक 2, 3, 4, 5 अशी गेली आणि बेरीज करायची. बेरीज करायची किती सोपं आहे. आपण मागे केलं होतं 6 आणि 5 11. हातचा एक आला. आपण काय ठरवलं होतं, हातचा विसरायचा नाही. हातचा एक आपण कुठे लिहितो, इथे लिहिला. चला आता 5 आणि 4 9 आणि हातचा एक 10. 10चा इथे 0. पुन्हा एक हातचा आला. हातचा आल्यानंतर आपण काय करतो, पुन्हा इथे लिहितो. हातचा म्हणजे काय, आपण शेजारून उसना घेतो आणि तो शेजारी परत करायला पाहिजे की नाही. आपण शेजारून समजा एखादी वस्तू आणली तर ती आपण शेजारच्यांना परत देतो की नाही, तसं झालं. आता हे 4 आणि 3 7 आणि एक हातचा 8. आता हातचा आला का नाही, आपल्याला कोणाची गरजच नाही पडली, कारण आपल्या आपल्या मर्यादेमध्ये आपण होतो. म्हणून 8 आणि 3 आणि 2 5 झाली बेरीज. किती सोपं आहे. फक्त काय होतं माहिती आहे का, की 6 आणि 5 11 असं पटकन नाही. तर आपण काय करतो, 6 आणि 5 7 8 9 10 11 असं करतो आपण. तर हळूहळू सवय व्हायला पाहिजे त्याची. आपण आता आज काय शिकणार आहे माहिती आहे का, आज आपण खरं म्हणजे गुणाकार. हे कारण हे बेरीज वजाबाकी वगैरे तुम्हाला येतं आहे सगळं. आज आपण गुणाकार शिकणार आहे. थोडे मोठे गुणाकार शिकायचे आहेत, पण आपण सुरुवात आपल्या छोट्या गुणाकारांपासून करू. आपल्याला तुम्हाला मी समजा मागे सांगितलं होतं 25 गुणिले 4. मग आपण कसं करतो गुणाकार, 4 पंचे 20. हातचे आले 2. हे लक्षात ठेवायचं हां, हातचे आले 2 आणि 4 दुने 8 आणि 2 10. म्हणजे 25 चोक 100. 25 गुणिले 4 हा काय झाला, 2 आकडी संख्येला एका आकडी संख्येने गुणलं. आता तुम्हाला पुढचं पण येतं, मला माहिती आहे तुम्हाला येतं सगळं, तुम्ही हुशार आहात एकदम. हां 35 गुणिले 45. अरे बापरे, असं काही म्हणायचं कारण नाही, कारण हे तुम्हाला येतं. हे 2 आकडी संख्येला 2 आकडी संख्येने गुणलं आहे आपण. हां मग ते कसं गुणतो आपण माहिती आहे ना तुम्हाला. 5 5 25. हातचे आले 2. हातचे किती आले 2. 5 त्रिक 15 आणि 2 17. 175. हां नंतर आपण काय करतो माहिती आहे का, या शेजारच्या आकड्यांनी गुणायचं आहे. त्याच्याकरता इथे आपण असं, किंवा काही काही जण इथे 0 देतात. एक 0 देऊन टाकायचा, कारण आपण आता दशकाने गुणणार आहे. 4 पंचे 20 0. हातचे आले 2. पहिले 2 जाऊ दे, परत 2 आपण घेऊ. हातचे आले 2. 4 त्रिक 12 आणि 2 14 असे लिहायचे बरं का. 2 आकडी संख्यांना 2 आकडी संख्यांनी गुणताना इथे एक 0 देऊन घ्यायचं आधी. मग बेरीज करून टाकायची याची. 5 7 5 1. 35 गुणिले 45चं उत्तर येतं 1575. संख्या वाचन वगैरे सगळं आपण शिकलेलो आहोत. आता पुन्हा 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 तुम्हाला ते शिकवायची गरज नाही पडायला पाहिजे, हो की नाही. हां आता काय केलं आपण, 2 आकडी संख्यांनी 2 आकडी संख्यांना गुणलं. पुन्हा एकदा आपण प्रॅक्टिस म्हणून प्रॅक्टिस म्हणून 2 आकडी संख्यांनी 2 आकडी संख्यांना गुणू. 85 गुणिले 25. 2 आकडी संख्यांनी 2 आकडी संख्यांना गुणू आपण. 25 5 25 असे, तर मग ते आपल्याला 25चा पाढा येतो, म्हणून आपण 25 5 25 असे असं केलं तर मग आपल्याला शून्य भिन्न घ्यायची गरज पडणार नाही. पण बहुतेक तुमच्या वयाच्या मुलांना 25चा पाढा आठवत नसेल, तर ती कसं करायचा गुणाकार, 5 5 25. हातचे आले 2. 5 8 40 आणि 2 42. मग आपलं काय ठरलं, या संख्येने गुणताना इथे पहिल्यांदा 0 देऊन घ्यायचं. आता 2 पंचे 10. हातचा आला 1. 2 8 16 आणि 1 17. याची करायची बेरीज. 5 2 7 आणि 4 11. हातचा आला 1. 1 आणि 1 2. हे आलं उत्तर. 2 अंकी संख्यांना 2 अंकी संख्यांनी गुणलं की हे आलं उत्तर. आता काय करतात माहिती आहे का, पुष्कळ वेळानं शब्दांमध्ये गणित असतं. शब्दांमध्ये म्हणजे काय, आपण बोलतो की नाही, या बोलीभाषेमध्ये गणित असतं. की एका शाळेमध्ये एका वर्गामध्ये 55 मुले आहेत. किती मुलं आहेत, 55 मुलं आहेत. आणि त्यांना एका कार्यक्रमाकरता प्रत्येकी 25 रुपये घरून आणायला सांगितले.
55 मुलं आहेत वर्गामध्ये आणि त्यांना एका कार्यक्रमाकरता प्रत्येकी 25 रुपये घरून आणायला सांगितले. म्हणजे एका मुलाचे 25, दुसऱ्या मुलाचे 25, तिसऱ्या मुलाचे 25, चौथ्या मुलाचे 25, असे 55 मुलांचे 25 म्हणजे त्याला करावं लागेल गुणाकार. का आपण 25 25 25 असं 55 वेळा लिहून बेरीज केली तरी उत्तर तेच येईल, पण असं ते योग्य आहे का? ते गुणाकार हा सोपा भाग आहे त्यातला. 5 5 25, हातचे आले 2, 5 5 25 आणि 2 27, इथे द्यायचं 0. बेपंचे 10 0, हातचा आला 1, बेपंचे 10 आणि 1 11, बेपंचे 10 हातचा आला 1 आणि बेपंचे 10 आणि 1 11, इथे 5, इथे 7, 5 0 5, बेरीज करायची बरं कायची. 7ची बेरीज 7, 2 आणि 1 3, एकाशी 1. तर प्रत्येकी 25 रुपयाप्रमाणे 55 मुलांकडनं किती पैसे आले पाहिजेत? तर 1375 आले पाहिजेत. आता हे 1375 उत्तर आपलं आपण जर थेट 25नी गुणाकार केला तर येतं का? 25 5 25 असे, हातचे आले 12, पुन्हा 25 5 25 असे आणि 12 137, 125 आणि 12 हातचे 1375. समजलं का? पण आपण कसे गुणाकार करतोय? आपण 25चा पाढा येत नाही, कारण समजा 25चा पाढा जरी आला तरीसुद्धा आपण जर उलटं केलं तर एका वर्गामध्ये 35 मुलं होती. किती मुलं होती? 35 मुलं होती आणि या 35 मुलांना प्रत्येकी 85 गुण मिळालेत. म्हणजे एकूण मुलं किती होती? तर 100. 100पैकी 35 मुलं अशी होती की त्यांना प्रत्येकी 85 गुण मिळाले. आता आपल्याला 85चा पाढा तर काही येत नाही, हो की नाही? म्हणून 5 5 25, हातचे आले 2, 5 3 15 2 17. समजलं? आता इथे द्यायचं 0, 8 5 40 0, हातचे आले 4, 8 3 24 आणि 4 28, 5 7 9 2. काय केली आपण? बेरीज केली. 5 आणि 0 5, 7 आणि 0 7, 8 आणि 1 9 आणि 2 2, 2975. समजलं? आता हे एकूण गुण 2975, ह्याचे असं कधी गणित असतं का? नसतं. परंतु आपण सहज गंमत म्हणून घेतलं का 85नी गुणायचं म्हणून. आता हेच सूत्र आपण काय केलं? 0 मांडलं की नाही? हेच सूत्र मांडायचं. आपण 3 अंकी संख्या घेऊ. 375 गुणिले 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणू आपण, गुणिले 11. तर 11चा पाढा आपल्याला येतो, त्यामुळे आपण 11 5 55, 11 5 55, हातचे आले 5, 11 7 77 आणि 5 82, हातचे आले 8, 11 3 33 आणि 8 41, असं आपण उत्तर काढतो. पण इथे जर आपण 42 घेतले, 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणतोय आपण, म्हणून इथे 42 घेतले. मग अशा वेळेस काय करायचं? बेपंचे 10 0, हातचा आला 1, बेसती 14 1 15, हातचा आला 1, बेत्रिक 6 1 7. बघा बेपंचे 10, हातचा आला 1, बेपंचे 10, हातचा आला 1, बेसती 14 आणि हातचा 1 घेतला 15, पुन्हा हातचा आला 1. समजलं? आणि बेत्रिक 6 आणि तो 1 7. आता इथे काय द्यायचं? 0 द्यायचं. आता पुन्हा 4 गुणायचं. 4 5 20, हातचे आले 2, 4 7 28 आणि 2 30, हातचे आले 3, 4 3 12 आणि 3 15. इथे काय झालं तुमच्या लक्षात आलं का? इकडे एकम, दहम, शतम, सहस्त्र आणि दशस्त्र, हजार आणि दशस्त्र. पूर्वी काय होतं? आपलं फक्त हजारापर्यंत येत होतं, कारण 2 अंकी संख्यांनी 2 अंकी संख्यांना गुणत होतो. आता आपण 3 अंकी संख्यांनी 2 अंकी संख्यांना गुणतोय, तर इथे 10,000पर्यंत आलं. आता याची बेरीज करायची. 0 5 आणि 0 5, 7 आणि 0 7, 5 अशी 5 आणि 1 अशी 1, 15,750 हे आलं उत्तर. तर तुम्हाला हे 3 अंकी संख्यांना 2 अंकी संख्यांनी कसं गुणायचं हे माहिती आहे. आता आपण काय करणार आहे माहिती आहे का? जे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे ना, ते म्हणजे तुम्हाला यावर्षी विशेष जो अभ्यासक्रम करायचा आहे तो असा आहे की 3 अंकी संख्यांना 3 अंकी संख्यांनी गुणायचं आहे. आता आपण अगदी साधी संख्या
1 2 3 123 अशी ही एक 3 अंकी संख्या आहे. गुणिले गुणाकार करायचा बरं का आपल्याला. 4 5 6. आता आपण मगाशी जसं करत होतो आत्तापर्यंत 2 अंकी संख्यांचं जसं करत होतो तसंच करायचं आहे. मग इथे 3 अंकी असो, 4 अंकी असो, 5 अंकी असो, 6 अंकी असो, 8 अंकी असो, 10 अंकी असो, आपल्याला नियम तोच आणि त्याच नियमाने करायचं आहे. हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला 2 अंकी संख्यांचा गुणाकार येतो तर 3 अंकी संख्यांचा नक्की येणार आहे, 4 अंकी संख्यांचा नक्की येणार आहे. आता बघा, साहित्रिक 18 हातचा आला 1, हो की नाही. आता साहित्रिक 18 हातचा आला 1, 6 दुने 12 आणि 1 13. इथे 3 लिहायचे, पुन्हा हातचा आला 1. आपण 6ने गुणतोय बरं का. 6 1 6 आणि 1 7. साहित्रिक 18 हातचा आला 1, पुन्हा 6 दुने 12 आणि 1 13, हातचा आला 1 आणि 6 1 6 आणि 1 7. आता इथे द्यायचं 0. हा नियम फक्त सांभाळायचा. आपल्याला आता दुसऱ्या अंकाने गुणायचं आहे की नाही. मग आपण म्हणजे हे जे एकक आहे हे आहे दशक आहे आणि हे आहे शतक आहे. आता आपण एककाने गुणून झालं, आता आपण दशकाने गुणतोय. 5 त्रिक 15 हातचा आला 1, बरोबर आहे. आता आपण 5ने गुणतोय. 5 दुने 10 आणि 1 11, बरोबर आहे. पुन्हा हातचा आला 1. 5 1 5 आणि 1 6. बघा हां, ही संख्या इकडे आली आता आहे ना शून्यामुळे. आता आपल्याला 4ने गुणायचं आहे म्हणजे ही शतकातली संख्या आहे. शतकातली संख्या म्हणून इथे 2 द्यायचे. एक लक्षात घ्या बरं का, दशक म्हणजे 1, एकावर 0 10 असतं की नाही, 1 0 असतं की नाही. दशक म्हणजे 1 0 द्यायचं. शतक जेव्हा गुणतो आपण तेव्हा 2 0 द्यायचं. समजा इथे आणखी एक चौथी संख्या आली तर आपण ती झाली सहस्र, हजारामधली झाली म्हणून इथे 3 0 देणार. असं अगदी साधी साधी गोष्ट ही. 4 त्रिक 12 हातचा आला 1, 4 दुने 8 आणि 1 9 आणि 4 1 4. आता याची बेरीज करायची. सोपं आहे की नाही, आहे की नाही सोपं. 8 0 0 8, 3 आणि 5 8 आणि 0 8, 7 आणि 1 8 आणि 2 10 0 हातचा आला 1, 9 आणि 1 10 आणि 6 16 हातचा आला 1, 4 आणि 1 5. किती सोपं आहे बघा. ही एक 3 अंकी संख्या आहे, ही एक 3 अंकी संख्या आहे. या 2 3 अंकी संख्यांनी एकमेकांना गुणलं किती सोपं आहे बघा. आता आणखी एक आपण प्रयोग करू. आणखी एक प्रयोग असाच 3 अंकी संख्यांचा. आता 3 अंकी संख्या तुमच्या मनात येईल ती तुम्ही काय करायचं माहिती आहे का. तुम्ही सगळे एक 5-6 मित्र असतात ना, सगळ्यांनी आपापल्या मनाने एक 3 अंकी संख्या घ्यायची आणि त्याला आपापल्या मनाने दुसऱ्या एका 3 अंकी संख्येने गुणायचं. किंवा एकाने एक 3 अंकी संख्या सांगायची, दुसऱ्याने 3 अंकी संख्येने गुणायची, जी गुणायची ती सांगायची. असं केलं ना की तुम्ही 4-5 मित्रांमध्ये एकदम 10-15 गणित होऊन जातात. आता आपण असं समजू की तुमच्या एका मित्राने सांगितलं 917, 3 अंकी संख्या सांगितली. किती सांगितली 917. आणि मग दुसरा लगेच काय म्हणला की त्याला गुणायचं आहे ना, मग त्याला 525ने गुणा. गुणिले लगेच मांडायचं, लगेच सगळ्यांनी सोडवायला घ्यायचं. मित्रांनी एकत्र अभ्यास करायचा असतो तो असा करायचा असतो. लगेच सगळ्यांनी सोडवायला घ्यायचं. 5 7 35. हातचे किती येतात 3 येतात लक्षात घ्या. 5 1 5 आणि 3 8, 5 9 45. आता मग हातचा घ्यायला का 5 आणि 3 8 झाले. 5 9 45. आता काय करायचं सांगा. आता आपल्याला दशकाने गुणायचं आहे. दशकाने गुणायचं म्हटल्यानंतर दशकाचं 1 0 इथे देऊन टाकायचं म्हणजे दशक आपोआप होऊन जातो. झालं. 2 7 14 हातचा आला 1, 2 1 2 आणि 2 9 2 9 किती पाडायला पाहिजे. 2 9 किंवा 9 दुने तुम्ही कसंही पाडा करा 18. आता आपल्याला काय करायचं आहे शतकाने गुणायचं आहे. शतकाने गुणायचं म्हटल्यानंतर काय करायचं 2 0 द्यायचे. आता हे आपण एकक दशक शतक असं जे म्हणतो ना त्याच्याऐवजी पहिली संख्या दुसरी संख्या तिसरी संख्या. फक्त लक्षात ठेवा की उजव्या बाजूनी डाव्या बाजूला मोजायचं आहे. आणि कुठे चूक होते मुलांची, सगळ्या मुलांची चूक कुठे होते मला अगदी खूप पूर्वीपासून माहिती आहे. चूक कुठे माहिती की ते इकडून इकडे गुणतात. आधी पहिल्यांदा 5ने गुणतात. चूक 5 हा शतकामध्ये आहे त्यामुळे पहिल्यांदा 5ने गुणतात. हे चूक. पहिल्यांदा एकाने गुणायचं, एककाने गुणायचं, मग दशकाने गुणायचं आणि मग शतकाने गुणायचं. पुन्हा लक्षात ठेवा ह्या भागात काय लक्षात काय ठेवायचं असेल ना तर उजव्या बाजूने डाव्या बाजूला गुणत जायचं. ठीक आहे. आता आपण कुठली संख्या घेतली शतकातली संख्या. 5 7 35 हातचे आले 3, 5 1 5 आणि 3 8 आणि 5 9
45. आता बघा इथे 4 5 8 5, तसंच इथे 4 5 8 5 असे का आले बरं? कारण इथे पण 5 आहेत, इथे पण 5 आहे. आपण 5चाच गुणाकार करतोय म्हणून आता ह्याची बेरीज करायची. 5 0 0 5, 8 आणि 4 0 12, हातचा आला 1, हा 1 इथे लिहायचा. झालं. 5 आणि 1 6, 6 आणि 2 8 आणि 5 13, हातचा आला 1, पुन्हा 1 इथे लिहायचा. 8 आणि 1 9, 9 आणि 8 17, 17 आणि 4 17 आणि 4 असं म्हटलं की तुम्ही काय कराल? 18 19 20 21. 17 आणि 4 18 19 20 21. पण 7 आणि 4 11 जर तुम्हाला येत असेल तर 17 आणि 4 21, हातचे आले 2. 5 इथे 2 लिहायचे. 5 आणि 2 7 आणि 1 8, आणि हातचा काही झालेला नाही म्हणून 4 तसेच लिहायचे. आलं का लक्षात? मग 3 अंकी संख्यांनी 3 अंकी संख्यांना गुणण्याचा नियम कुठे सांभाळायचा? आपल्याला नियम सांभाळायचा. 2 नियम लक्षात ठेवा. पहिला नियम म्हणजे इकडून उजवीकडून डावीकडे गुण द्यायचं. मी इथे असा बाण देतो तुम्हाला, हा बाण लक्षात ठेवा. उजवीकडून डावीकडे हा बाण लक्षात ठेवा. असं गुण द्यायचं, हा पहिला नियम. आणि दुसरा नियम म्हणजे पहिल्यांदा एककाने गुणताना सरळ गुणून घ्यायचं, दशकाने गुणताना हे 0 द्यायचं, आणि शतकाने गुणताना ही 2 शून्य द्यायची. आता इथे जर आपली 4 अंकी संख्या आली तर सहस्त्र म्हणजे 1000, मग इथे 3 शून्य येतील जर चौथी संख्या आली तर. या पद्धतीने आता आपण 3 अंकी संख्यांना 3 अंकी संख्यांनी गुणले. एकच आता शेवटची आपण 4 अंकी संख्या घेणार आणि 4 अंकी संख्यांना 4 अंकी संख्येने गुणणार की या ठिकाणी तुमचा या वर्षापुरताचा अभ्यास संपला. आता आपण 4 अंकी संख्या घेऊ. काय घ्यायची बरं? आपण अशी घ्यायची का? 4 4 4 4. काय 4 अंकी संख्यांचा गुणाकार करायचा म्हणून आपण 4 अंकी संख्यांचा घेऊ. आणि 4 अंकी संख्यांना 4 अंकी संख्येने गुणायचं आहे. लक्षात घ्या, आपण 3 अंकी संख्येने गुणलं तरी तेच होणार आहे. मगाशी आपण केलं तसं. आता 4 अंकी संख्यांना 4 अंकी संख्येने का गुणायचं? कारण त्याच्यामध्ये तुम्हाला 1000ची संख्या येणार आहे. मग आता आपण अशीच एक गंमतशीर म्हणून घेऊ, अशी 2 2 2 2 गुणिले करू असं. 4 अंकी संख्येला 4 अंकी संख्येने गुणलं आपण. हे सहज घेतलं गंमत म्हणून. तुम्हाला या वाटेल तशा संख्या घेता येतात. मी गंमत म्हणून तुम्हाला जरा मजा वाटावी म्हणून घेतलं. आता पहिल्यांदा एककाने गुणताना कुठेही 0 द्यायचं नाही. इकडनं आपल्याला या दिशेला गुणत यायचं आहे, हे लक्षात घ्या. या दिशेला गुणत द्यायचं आहे. 2 चोक 8, 2 चोक 8, 2 चोक 8, 2 चोक 8. इथे कुठेच हातचा आला नाही. हातचा आला तर लक्षात ठेवा बरं का, आपल्याला हातचा घ्यायचा हे लक्षात ठेवा. आता दुसऱ्या 2नी गुणलं तरी तेच येणार नाही, कारण आपण काय केली, गंमत केलेली आहे जरा. पण मात्र आपण आता दशकाने गुणणारे म्हटल्यानंतर आपण इथे एक 0 द्यायचं. पुन्हा 2 चोक 8, 2 चोक 8, 2 चोक 8, 2 चोक 8. आली किती मजा? आता तिसऱ्या 2नी गुणायचं आहे, पण हे काय आहे, शतकामध्ये आहे. म्हणून मग इथे शतक म्हणजे 2 आहे ना, 100वर 2 शून्य असतं की एकावर 2 शून्य 100मध्ये, तसं शतक 2 शून्य द्यायचे. परत 2 चोक 8, 2 चोक 8, 2 चोक 8, 2 चोक 8. आता इथून पुढे हा नवीन भाग आपण करतोय. ही संख्या जी आहे ही सहस्त्रकातली म्हणजे हजारातली संख्या आहे. 1000 म्हणजे एकावर किती शून्य? 3 शून्य. हे तुम्हाला समजतंय की नाही? मग इथे 3 शून्य द्यायचे. 1 2 3. हजाराचे 3 शून्य दिले आपण. दशकाचं 1, शतकाचे 2, हजाराची 3 शून्य दिली. परत 2 चोक 8, 2 चोक 8, 2 चोक 8 आणि 2 चोक 8. आता आपल्याला याची बेरीज करायची आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही इकडनं तिकडे गुणत नाही जायचं आहे, इकडनं इकडे गुण द्यायचं हे लक्षात ठेवा. आणि हे 0 लक्षात ठेवा. आता इथे एकच 8 आहे म्हणून आपण ही संख्या इथे 8 लिहिली. इथे 2 8 आहेत, 8 आणि 8 16. हातचा आला 1. 8 आणि 8 16 आणि 8 त्रिक 24 आणि हातचा आला 1. 24 आणि 1 25. हातचे आले 2. हे समजते ना तुम्हाला? बेरीज अगदी लहानपणी तुम्ही करत आले तशी बेरीज आहे. फक्त हातचे विसरायचे नाही म्हणून मी इथे लिहितोय. हातचे डोक्यात ठेवा वगैरे वगैरे ठीक आहे, पण शक्यतो लिहून ठेवा. झालं. आता 8 आणि 8 16 आणि 8 24 आणि 8 32 आणि 2 34. हातचे किती येतील? 3. 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 8. 8चा पाढा म्हणा. 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24, 8 चोक 32 आणि हातचे 2 34. झालं. हातचे आले 3. आता इथे बघा पुन्हा 3 झाले 8 आहे की नाही?
कमी झाले. का झाले कमी? कारण आपण आता दशकामधनं शतकामध्ये चाललेलो आहोत. 8 अधिक 8 अधिक 8 म्हणजे झाले 24 आणि 3 27. हातचे किती आले? 2. 8 आणि 8 16 आणि 2 18. हातचा आला 1 आणि 8 आणि 1 9. बघा 9 8 7 4 5 6 8. किती संख्या झाली? एकम, दहम, शतम, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. काय आली बेरीज? 98 लक्ष 74,568. संख्या वाचन तुम्ही लहानपणी शिकलेले आहात. हे संख्या वाचन कसं करायचं? 98 लक्ष स्वल्पविराम 74,000 स्वल्पविराम 568. पहिल्या 3 नंतर 1 स्वल्पविराम, त्याच्यानंतर 2 नंतर स्वल्पविराम. तेव्हा आता या 4 अंकी संख्यांचा गुणाकार कसा करायचा हेही तुम्हाला समजलं आहे. पुढल्या भागात आपण 3 अंकी संख्यांचा भागाकार, 4 अंकी संख्यांचा भागाकार हे बघणार आहोत. सगळ्या गोष्टी अगदी सोप्या आहेत. तुम्ही लहानपणापासून जे शिकत आले तसंच आहे. फक्त नियम लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. शतक दशकाचे शून्य देण्याचा नियम लक्षात ठेवायचा आहे आणि उजवीकडून डावीकडे गुण द्यायचं हे लक्षात ठेवायचं आहे. डावीकडून उजवीकडे लिहिलं की गणित चुकेल. तर तुम्हाला आता या अभ्यासाला शुभेच्छा. सगळे मित्र एकत्र या, आपापल्या मनाने संख्या काढा आणि गुणाकार करा. बघा तुम्हाला एका दिवसात कितीतरी गुणाकार होतील आणि तुम्हाला प्रॅक्टिस होईल. चला तुम्हाला शुभेच्छा.